नमस्कार. लोकनिर्मितीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत ठाण्यामध्ये. भारतीय जनता पार्टी ठाणा जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे साहेब आपल्याबरोबर आहेत. राणीसाहेब आमरे साहेब, आपलं लोकनिर्मितीमध्ये स्वागत आहे. निवडणुकीची धामधूम चालू आहे. निवडणुकीच्या धामधूममध्ये भारतीय जनता पार्टीला ठाण्यामधून कितपत यश मिळेल, सुरुवात इथून करूया, नंतर आपल्या विभागापर्यंत येऊया. भारतीय जनता पार्टीचं जे आजचं तुम्ही बघाल की जे चित्र आहे आणि जे भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे हे प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आमचे देशाचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतनं जे त्यांनी एक जे म्हणतात की प्रयोग केलेले आहेत की प्रत्येक घराघरात आपण पोहोचलो पाहिजे. आजच आमची झूममध्ये एक मीटिंग होती. त्यांचं असं सांगणं आहे की प्रत्येक जो आपला वोटर्स आहे त्याच्यापर्यंत आपण जी काही कामं केली आहेत ती प्रत्येक माणसापर्यंत पोचली पाहिजेत. कसं असतं की पहिले ही जी जनजागृती ही होत नव्हती. लोक काय करायची, काम करायचे आणि आपल्या घरी बसायचे. पण मोदी साहेबांनी विचारलं की प्रत्येक माणसाकडे आपलं काम जे आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं पाहिजे की आमच्याकडे काय चुकतं आहे, आमच्याकडे तुमची काय अपेक्षा आहे. या प्रत्येक गोष्टीवरती आज आमचे देशाचे जे नेते आहेत त्यांचं लक्ष आहे. देशाचं लक्ष आहे. आता युती झाली आहे. तुमच्याकडे शिंदे गट, आता अजित पवारांचे राष्ट्रवादी, भाजपा, मग या तिकीट वाटपाचा खलबत्ता कसा मिटणार? कसं आहे, हे जे असते ते वरच्या लेवलनी होतं आणि मला वाटतं आजच काहीतरी बैठक झालेली आहे दिल्लीला आणि आज एक यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. कसं आहे, तिथनं जो एकदा निर्णय झाला त्याला कोणीही विरोध करत नाही आणि भारतीय जनता पार्टीची ती एक स्ट्रॅटेजी म्हणा, त्यांचा जो अभ्यास आहे त्या मतावर ते चालतात आणि भारतीय जनता पार्टीने एकदा तिकीट दिलं की तो माणूस हमखास निवडून येणार. आपल्या सौभाग्यवती या ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होता, शिक्षण सभापती होत्या, शिक्षण सदस्य होत्या. त्या तुमच्या विभागामध्ये 5 वर्षामध्ये नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये विकास निधी किती आला? आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये नगरसेवक असून आम्ही एका आमदाराच्या वरती काम केलेलं आहे असं मला वाटतं. मी एक कार्यकर्ता, भाजपचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे मला असं वाटतं की आम्ही भरपूर काम केलं आणि हे लोक आपल्याला मतपेटीत ते सांगतातच. भरपूर काम केलं असं उल्लेखनीय असं काय काम केलं? आम्ही तुम्ही बघाल तर सर्वात पहिलं काम जेव्हा आम्ही नगरसेवक झालो, माझी मिसेस इथनं, तेव्हा आम्ही सर्वात पहिले प्रत्येक चौकाला आम्ही नावं दिली. ज्याच्याकडून आम्ही एक आमदार असेल तोही 9 ते 10 चौकांना नावं देऊ शकत नाही. आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये 9 चौकांना नावं दिली. तुम्ही बघा, स्वतंत्रवीर सावरकर उद्यान असेल, तसं संत सेवालाल चौक असेल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज बस डेपो जो मुल्लाबाग डेपोच्या नावाने जाणला गेला आज कित्येक वर्ष, तो मुल्लाबाग डेपो होता, त्याला आम्ही नाव दिलं भांडून. स्वर्गीय वसंत डावखळे जे आमचे नेते होते, आमचे गुरु होते, त्यांचं आम्ही एका उद्यानाला आम्ही नाव दिलं. राजमाता जिजाऊ उद्यान जे माझ्या ऑफिसच्या लागूनच आहे त्या उद्यानाला आम्ही नाव दिलं. नेताजी सुभाषचंद्र बोस जे मेन मुख्य सर्कल होतं हॅपीडीचे, ते आमचे बंगाली समाजाची ती मागणी होती. गेल्या कित्येक वर्ष ते मागणी करत होती की नेताजींचं नाव दिलं पाहिजे. तर आम्ही बी त्याच्यामध्ये आमची हे असं होतं की लवकरात लवकर ते नाव द्यावं. ते आम्ही ते नाव दिलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांचं आज तुम्ही बघा की आपल्या देशासाठी जे होळकर मानी जे केलेलं आहे ते कोणच करू शकतो. त्यांचं एक आम्ही रस्त्याला नाव दिलं. आणि अजून आमचे 2 जे प्रस्ताव थांबलेले आहेत, वीर भगतसिंग आणि शहीद शिवराम राजगुरू चौक, अशी 2 नावं आमची पेंडिंग आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही 9 चौकांना नावं दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, ते वसंतविहार चौकाला नाव दिलं. असे विविध ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली, ज्यांनी आपल्याला आपला देश घडवला, त्यांची आम्ही नावं दिलेली आहेत. आमचा प्रभाग जो आहे तो प्रभाग क्रमांक 4 आहे. ठाण्यामध्ये घोडबंदरला लागून आहे. आपला प्रभाग आमचा स्टार्ट होतो पोखरण रोड 2 पासून, जो स्टार्ट होतो तो आपला तुमचा प्रेस्टीज, जिथे तुमचं ते उद्यान आहे तिथपर्यंत आमचा तो प्रवास आहे. म्हणजे रस्त्याच्या ह्या साईडचा पूर्ण भाग हा आमचा प्रभाग क्रमांक 4 आहे. ह्या महापुरुषांची नावं आपण चौकाला दिली. ही सामाजिक काम झालं. नागरिक सुविधेची
तो नागरी सुविधेसाठी किती फंड आला, तो कसा वापरला, याबद्दल थोडक्यात माहिती. आम्ही जेव्हापासून आम्ही समाजकार्य करतो तेव्हापासून आमची मागणी होती की आपल्या प्रभागामध्ये पाण्याची टंचाई खूप मोठी समस्या आहे. आज पण ती भेडसावते. कसं काय इथे खूप इमारती नवीन इमारती बनतात, वस्ती वाढत जाते. त्याच्यामुळे आम्ही 25 लिटरची टाकी आम्ही बांधली कुठे प्रेस्टीजला. सर्वात आल्या आम्ही पहिलं ते काम केलं. आणि आता 2 प्रस्ताव, आता वाटतं या 2 ते 8 दिवसामध्ये त्यांचं ओपनिंग आहे. एक तुमच्या इराणदाई मेडोजला आम्ही 25 लिटरची टाकी बांधतोय. त्यानंतर आम्ही निलखंडला ती बी ह्या 8 दिवसात आम्ही चालू करतोय. अशी आमची जी मेन कामं आहेत ती आम्ही पहिल्या पाण्याच्या टाकीची भर दिलं. आणि एक आज आमचा प्रस्ताव आहे हॅपीडीच्या आतमध्ये, ती बी त्या प्रमाणात ती 25 लिटरची टाकी आहे. अशा 4 पाण्याच्या टाक्या होत्या, त्यातल्या 3 मान्य झाल्या आहेत. एक पाण्याची टाकी ऑलरेडी चालू झाली आहे. 2 आता या आठवड्याभरात चालू होतील. म्हणजे आमची जी पाण्याची मागणी होती, तुम्ही रस्ते बघा, गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही तुमचं डीमार्ट असेल, डीमार्ट ते शालीमार गुलमोहर हा जवळजवळ 12 करोडचा पट्टा काँक्रीटकरणाचा 12 करोड रुपये आणले आम्ही. ते खर्च ते काँक्रीटीकरण केलं. हां, तो काँक्रीटीकरण रस्ता केला. माझ्या प्रभाग क्रमांक 4मध्ये जी काही रस्ते होते ते सर्व आम्ही काँक्रीटीकरण केलेले आहे. माझ्या ऑफिसच्या समोरचा रस्ता तुम्ही बघाल, हाईट पार्क, तोही रस्ता आम्ही काँक्रीटीकरण कंप्लीट केला. त्यानंतर वसंत विहार ते आपल्या DV शाळेपर्यंत त्यांची मागणी होती, तीही आम्ही कंप्लीट केली. त्याच्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस ते निलखंडपर्यंत, आणि निलखंडपासून ते पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत आम्ही तेही काँक्रीटीकरणाचं काम चालू केलेलं आहे. आणि मला वाटतं ह्या 2-4 दिवसात हे कामही संपून जाईल. म्हणजे पुनर्विकासची आता ज्या तुमच्या आता क्लस्टरमध्ये आम्ही मागणी केलेली आहे. क्लस्टरची आता मागणी आमची चालूच आहे. जे आमच्या इथे कसं एक नलपाडा आहे, ते काही प्रायव्हेट बिल्डर असतात, ते त्यांच्याप्रमाणे ते करत असतात. आम्ही क्लस्टरसाठी तर मागणी केलेली आहे शासनाकडे. आता निवडणूक होऊन काही कार्यकाळ निघून गेला, निवडणुका झालेल्या नाहीत. ह्या मधल्या काळात लोकांशी जनसंपर्क कसा ठेवला? तुम्ही बघाल की ठाण्यामध्ये आमचं हे ऑफिस आहे, जे कोविडमध्ये हे 24 तास चालू होतं. कोविडमध्ये एक दिवसही ऑफिस बंद नव्हतं. आज तुम्ही आम्ही 1.5 वर्ष झालं होता आमचा कार्यकाळ संपलेला आहे, तरी आमचं हे ऑफिस हे कंटिन्यू चालू आहे. आणि तुम्ही बघाल की नेहमी आमचे काही ना काही कार्यक्रम असतात जे लोकहितासाठी असतात. लोकांना गरज असते, हॉस्पिटलची गरज असेल, प्रत्येक म्हणजे ज्यांना ज्याची गरज असेल त्याप्रमाणे आमचं काम करतो. आज गेली 22 वर्ष माझी ॲम्ब्युलन्स आहे, ती आज 22 वर्ष गाडी आमची ॲम्ब्युलन्स चालू आहे. ती लोकांची सेवा ही अहोरात्र आम्ही सेवा करतो. म्हणून आज असं बोलतात की आंबरे कधी 24 तास अलर्ट असतात, अशी माझी ओळख आहे. एकूण तुमच्या विभागात फंड किती आला ते नाही सांगितलं. फंड आता मी असं तर आकडा तुम्हाला नाही सांगू शकत. मला वाटतं एक 40 ते 40 करोडच्या वरती आम्ही फंड आणलेला आहे. आणि ते माझ्याकडे ते लेखी आहे. माझी मागणी होती आणि ते कंप्लीट झालेली आहे. 40 करोडच्या वरती आम्ही फंड आणलेलं आहे. झोपडपट्टी आहेत, त्यांचं क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. या बाबतीत झोपडपट्टीची काय संपर्क करून किंवा बिल्डरांची कधी मीटिंग झालेली आहे? नाही, कसं आहे ते प्रायव्हेट आपल्या विभागात झोपडपट्ट्यांनी किती आहेत? आमच्या इथे नलपाडा असेल, गांधीनगर असेल, कसं असतं त्या प्रायव्हेट बिल्डर काय असतं ते करत असतात. मी अजूनपर्यंत त्याच्यामध्ये त्या प्रक्रिया मी कधी गेलो नाही. पण क्लस्टरसाठी मी मागणी करणार आहे. आणि लवकरात क्लस्टरचं आमच्या वॉर्डात काम चालू व्हावं. जसं कृष्णानगर असेल, त्याच्यात आम्ही ऑलरेडी मागणी केलेली आहे कृष्णानगरची, की तुम्ही तिथे क्लस्टरचं चालू का. तिथे ऑलरेडी महापालिकेने सर्वे चालू केलेला आहे. मी महापालिकेकडे आणि शासनाकडे ती मागणी करेल की प्रभाग क्रमांक जे काही स्लम असतील, आमचा नलपाडा असेल, आमचा गांधीनगर असेल, त्याच्यानंतर आपलं कृष्णानगर असेल, इथे जयभवानीनगर एक छोटासा पट्टा आहे, असे आमच्याकडे छोटेसे 4-5च पट्टे आहेत. त्याचा आम्ही क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही आता मागणी करणार आहोत ती. आणि मला वाटतं ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल. माझं मुख्यमंत्र्यांनाही निवेदन आहे की तुम्ही आज जे क्लस्टरचं जे जाळं पसरवत आहे, तर तुम्ही आमच्या प्रभागात 4मध्ये पण ते लवकरात लवकर काम चालू करावं. ठाण्याच्या विकासाबरोबर तुमच्या झोपडपट्ट्यांचाही विकास होईल. आपल्या विभागात अल्प प्रमाणात झोपडपट्टी आहे. आता सरकारमध्ये असताना, भाजपचं सरकार असताना मध्यंतरी मराठा समाजाचे आंदोलनं झाली. त्या आंदोलनात आपण सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. मी गेले माननीय कैलासवासी विनायक मेटे साहेब यांच्याबरोबर मी गेले 18 वर्ष काम करत होतो. मी 3 वेळेस इथला शिवसंग्रामचा जिल्हा प्रमुख होतो. समाजाचे ज्या वेदना आहेत ते मला माहिती आहेत. मी गावोगावी खेडोपाडी फिरलेलो आहे मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. कसं असतं की पक्ष वेगळा आहे आणि समाज वेगळा आहे. मला जन्म दिला माझ्या जातीमुळे आज माझा जन्म आहे असं मी मानतो की मी जात विसरता कामा नये, म्हणून मी समाजाचा एक निष्ठेने काम करतो. पण सध्याची भूमिका
जे आता गेल्याच प्रमाणात 13% आरक्षण दिलेलं, तेव्हा आमची मागणी 16% होती. आज त्यांनी 10% दिलं आहे. पण हे जे आरक्षण दिलं त्याने आम्ही समाधानी आहोत. पण हे आरक्षण टिकलं पाहिजे, असं मी स्वतः एक भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आहे. मी हे गवाही देतो की हे यावेळेस असं टिकेल असं वाटतंय मला आणि हे सरकार जे आहे हे आरक्षण टिकवेल. तुमचा आता सरकारचा विरोध संपला. नाही, विरोध संपला नाही. सरकारला जे तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून जो विरोध करत होता संपला. नाही, माझं हेच परत एकच म्हणणं आहे की हे टिकलं पाहिजे. जर का उद्या टिकलं नाही तर परत हे आंदोलन स्टार्ट होणार. तर सरकारने आता कुठल्या त्यांची आता काय स्ट्रॅटेजी असेल. आज एवढं मोठं त्यांनी डिसिजन घेतलेलं आहे. आज केंद्रात पण भारतीय जनता पार्टी आहे आणि राज्यात पण आहे. तर मला वाटतं की यावेळेस हे सरकार टिकेल, हे आरक्षण टिकेल. ठाण्यामध्ये आपल्या विभागात आमदारकीसाठी आपलं नाव चर्चेमध्ये आहे. यात किती तथ्य आहे? नाही, कसं भारतीय जनता पार्टी यांचं लोक हे कसं कार्यकर्त्याचं काम बघतात. आता हा अजून ते खूप लांबच्या गोष्टी आहेत त्या. आता सध्या खासदारकी आम्ही एक मताने आमचा खासदार ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचे खासदार कसे निवडून येतील याच्या मागे आम्ही आहोत. आणि सध्या आम्ही हा कुठलाही विचार केला नाही आहे. आता पक्ष ठरवेल ते आम्ही आमचं काम करत असतो आणि एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. विभागात 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 5 कोटीहून 45 कोटीहून अधिक निधी त्याने आणलेला आहे. लोकोपयोगी कामं केलेली आहेत, सामाजिक कामं केलेली आहेत, नागरी सुविधेची कामं केलेली आहेत, झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी कामं केलेली आहेत. त्यांच्या पुढच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.